हॅलो एव्हरीवन, माझं नाव सत्यजित आणि ज्ञानदीप अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. समाजशास्त्र ऑप्शनल मराठी आणि इंग्रजी माध्यमाचा मी ज्ञानदीप अकॅडमीमध्ये फॅकल्टी आहे आणि आपण नुकतीच एक सिरीज सुरू केलेली आहे, ज्या सिरीजचं नाव आहे अ ब क ड. ह्या सिरीजचा जो पर्पज आहे तो पर्पज असा की समाजशास्त्र ह्या वैकल्पिक विषयाची तुम्हाला संपूर्णपणे तोंड ओळख करून देणं, तुम्हाला सर्व काही बारीक बारीक गोष्टी समाजशास्त्राच्या ऑप्शनल विषयी सांगणं. कारण 2025चा समाजशास्त्राचा जो ऑप्शनलचा पेपर आहे हा एकंदरीत पॅटर्न संपूर्णपणे बदलला आहे MPSCनं, म्हणून आपल्याला त्या अनुषंगानं प्रिपरेशन करणं हे फार महत्त्वाचं ठरतं. आणि हा सेकंड एपिसोड आहे आपल्या अ ब क ड सिरीजमधला. ह्या सेकंड एपिसोडमध्ये आपण पेपर 2 समाजशास्त्र ऑप्शनलचा पेपर 2 ह्याच्याविषयी चर्चा करणार आहोत. पहिल्या एपिसोडमध्ये आपण पेपर 1 बघितला, आता आपण पेपर 2 बघूया. आणि ह्याच्या नंतरचा एपिसोड 3 ऑफ अ ब क ड हा पेपर 1 आणि पेपर 2 ला कसं स्मार्टली इंटिग्रेट करायचं, कसा एकत्र अभ्यास करायचा ह्यावर असणार. तर विदाऊट एनी डिलेज आपण पेपर 2च्या सिलेबसकडे निघूया. पेपर 2चा सिलेबस जो आहे समाजशास्त्रामधला हा देखील पेपर 1 प्रमाणेच 250 मार्काला आहे. ही समाजशास्त्र ऑप्शनलची MPSCने पब्लिश केलेली ऑफिशियल सिलेबस कॉपी आहे. पेपर 2 मध्ये आपल्याला पेपर 1 सारखे चॅप्टर 1 to 10 असं सिक्वेन्स नाही. पेपर 2 मध्ये आपल्याला त्यांनी 3 सबसेक्शन्स दिलेत, अ, ब आणि क. इंग्लिशमध्ये A, B आणि C. आणि ह्या 3 सेक्शन्स मध्ये काही सब टॉपिक दिलेत. तर ते 3 सेक्शन्स कुठले? त्यातला जो पहिला सेक्शन आहे अ, तो आहे भारतीय समाजाची ओळख, ज्यामध्ये आपण 3 विचारवंतांच्या नजरेतनं भारतीय समाजाला समजून घेणार आहोत. भारतीय समाजाकडे बघणारा मार्क्सवादी दृष्टिकोन कसा, भारतीय समाजाकडे बघणारा सकारात्मक किंवा संरचनात्मक प्रकार्यवादी दृष्टिकोन कसा, भारतीय समाजाचा अभ्यास आपण इतिहासामधली काही पौराणिक कथा किंवा ग्रंथ वाचून करू शकतो का, असे हे 3 पर्स्पेक्टिव्ह आहेत, ज्याला प्राच्यविद्याशास्त्र, संरचनात्मक प्रकार्यवाद आणि मार्क्सवाद म्हणतात. आणि हे 3 थिंकर्स ज्यांनी भारतीय समाजाची अशा पद्धतीनं रचना केली, अभ्यास केला, ते कोण? तर GS घुरे, MN श्रीनिवास आणि AR देसाई असे 3 थिंकर्स आपण शिकणार आहोत. सांगायचा अर्थ असा की भारतीय समाजशास्त्रज्ञ आपण शिकणार आहेत 3. यातला दुसरा चॅप्टर असणार आहे A/2 म्हणजे अ मधला सेकंड चॅप्टर. तो आहे की वसाहतवादी कालखंडामध्ये भारतीय समाजावर काही परिणाम झाला का, आणि नक्कीच झाला. तो बऱ्याच अनुषंगानं झाला. कशा पद्धतीनं आधुनिकता आली भारतामध्ये, कशा पद्धतीनं ब्रिटिश राजवटीमुळे भारतीय सामाजिक संरचना, कुटुंब, विवाह, अर्थसंस्था, राजकारण कसं बदललं, आपण ह्यामध्ये शिकणार आहोत. मग जो बी सेक्शन येतो तो बी सेक्शन की भारतीय समाजामधल्या सामाजिक संरचना किंवा सामाजिक संस्था कुठल्या कुठल्या. त्या एकूण 6 आहेत अकॉर्डिंग टू सिलेबस. आधी नाव बघून घेऊ आपण. एक, भारतामधली ग्रामीण संरचना. दुसरी, जाती व्यवस्थेची संरचना. तिसरी, आदिवासी समुदायांची संरचना. चौथी, वर्गीय संरचना. 5वी, नातेसंबंधांची संरचना. आणि 6वी, धर्माची संरचना. अशा संस्था त्यांनी इथे मेन्शन केल्यात 6. आता एक एक करून बघू आपण. हा जो ब सेक्शन आहे, ह्या ब सेक्शन मधला जो सेक्शन आहे तो पहिली संरचना. ऑफकोर्स भारतातील एकूण लोकसंख्या आजही 2011 सेन्ससनुसार 69% लोकसंख्या ही अजूनही ग्रामीण भागामध्ये राहते. म्हणून भारताची जी संरचना आहे, सामाजिक संरचना, ही मोस्टली डॉमिनेटेड बाय दी रुरल ॲग्रेरियन सोशल स्ट्रक्चर्स. म्हणून भारताच्या ग्रामीण संरचना कशा आहेत, कृषी आधारित संरचना कशा आहेत, ग्रामीण भागामध्ये कशा पद्धतीनं धर्म, राजकारण, अर्थ, कृषी, कुटुंब, विवाह कसं चालतं, ह्याचा फार सोपा आणि इंटरेस्टिंग अभ्यास आपण इथं करणार. एकंदरीत ग्रामीण भाग कसा आहे, जे की आपल्याला नव्यानं शिकण्याची आवश्यकता नाही, कारण आपण सर्वांनी ग्रामीण भागाशी फार जवळून अटॅच्ड आहोत. म्हणून आपल्याला ह्यामध्ये काही विशेष असं वाटत नाही, सोपा सिलेबस वाटतो. पण ग्रामीण संरचना आपल्याला ऑफिशियली शिकायचं. मग सेकंड येते ती भारतामधलं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते आहे जाती व्यवस्था. ह्यामध्ये आपण फार डिटेलमध्ये शिकणार आहोत की जाती व्यवस्थेचा उगम झाला कसा, कुठल्या कुठल्या थिअरीज आहेत, जाती व्यवस्थेची वैशिष्ट्य काय, अस्पृश्यता काय, आणि आज जाती व्यवस्था ही जिवंत आहे की बदलतीये की ती डिसइंटिग्रेट होतीये. आजचं जाती व्यवस्थेचं रूप काय, जाती राजकारण कसं होतं, जाती संघर्ष कसा वाढलाय. फार सुंदर आपण सगळ्या कंटेम्पररी एक्झाम्पल्सला घेऊन हा चॅप्टर शिकणार आहोत. तर जाती व्यवस्था आपण डिटेलमध्ये ते शिकणार आहोत. जो 3rd चॅप्टर आहे बी सेक्शन मधला पेपर 2च्या,
तो थर्ड चॅप्टर आहे आदिवासी समुदायावर. ह्यामध्ये आधी आपण आदिवासी समुदायांना डिफाईन करण्याचा प्रयत्न करणार आणि डेफिनेशन करणं का अवघड आहे हे देखील शिकणार. त्याला आपण परिभाषीय समस्या शब्द वापरतो. भारतामध्ये आदिवासी समुदाय कशा पद्धतीनं पसरलेत, त्यांचं वितरण कसं झालेलं आहे, त्यांचा विस्तार कसा आहे, आदिवासी समुदायांना आपण ह्या मुख्य प्रवाहामध्ये समाविष्ट करून घेतलं पाहिजे का, की त्यांना ऑटोनॉमी दिली पाहिजे, स्वायत्तता दिली पाहिजे, ह्यावर डिबेट करणार आहेत. आदिवासी समुदायांच्या समस्या आपण शिकणार आहेत, त्याच्यावरचं सोल्युशन आपण शिकणार आहोत. काय नवीन आहे ह्यामध्ये शिकायला? जाती व्यवस्था, ग्रामीण व्यवसाय, ग्रामीण संरचना, आदिवासी समुदाय, फारच आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या सगळ्या घटना आहेत. म्हणून सोशिओलॉजीचा ऑप्शनलचा सिलेबस फार सोपा असतो. त्याचं कारण हे की काही नवीन नाही आहे. नंतर भारतामध्ये कशा पद्धतीनं आर्थिक आयामांवर समाजाची रचना केलेली आहे, आर्थिक आयामावर समाजाची विभागणी केलेली आहे, त्याला आपण म्हणतो सामाजिक वर्ग. त्यामध्ये कृषक वर्ग, औद्योगिक वर्ग आणि तिसरा मध्यम वर्ग, हे 3 वर्ग आपण शिकणार आहोत. आर्थिक स्तरावर कशा पद्धतीनं ह्या 3ही वर्गांची एकमेकांपासून जीवन पद्धती वेगळी आहे हे आपण बघणार आहोत. कृषक वर्गाची जीवन पद्धती कशी, औद्योगिक वर्ग संरचना कशी, कामगारांची संरचना कशी, त्यांची जीवन पद्धती कशी, त्याच पद्धतीनं भारतातील मध्यम वर्ग हा का वाढतोय, त्यांचं महत्त्व काय, त्यांची जीवन पद्धती काय. मग येतो नातेसंबंध. जसं आपण तिकडे पेपर 1 मध्ये शिकलो की कुटुंब काय, विवाह काय, त्यांचा सकारात्मक बाजू काय, नकारात्मक बाजू काय. तसेच भारतामध्ये पण आपण त्याला अप्लाय करणार आहोत की भारतामध्ये पण कशा पद्धतीनं कुटुंब संरचना चालते, विवाह संरचना चालते, कशा पद्धतीनं ह्यामध्ये परिवर्तनं घडतात, कशा पद्धतीनं ह्यामध्ये नवीन सध्याकालीन बदल होताना आपल्याला दिसतात. एकंदरीत हा चॅप्टर जो असणार आहे तो भारताच्या विवाह नातेसंबंधावर असणार. ह्यानंतर जे चॅप्टर असणार आहे तो 6th B मधला 6वा, तो असणार आहे धर्म आणि समाज. भारतामध्ये धर्मसंस्था किती तुम्हाला सारखेपणा दिसतो, राईट. आता आपण धर्मसंस्था आपण पेपर 1 मध्ये पण मागच्या एपिसोडमध्ये बघितलं की हा पेपर 1 मध्ये पण धर्मसंस्था आहे. मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की पेपर 1 मध्ये पण कुटुंब विवाह आहे. इकडे पण त्याच चॅप्टर्स आहेत. म्हणून पेपर 1 आणि पेपर 2 हा ओव्हरलॅप पण होतो सोशलॉजीचा, म्हणून सिलेबस हा कमी होऊन जातो. मग हा B सेक्शन संपला की तिसरा क सेक्शन येतो जो सामाजिक परिवर्तनावर बोलतो, सोशल चेंज. कळतंय कसं? पेपर 1 मध्ये पहिला सेक्शन जो होता तो थिंकर्सचा होता. दुसरा सेक्शन सध्या समाज कसा चालतोय, सध्या इन सेन्स की कृषी संरचना कशी आहे, जाती व्यवस्था कशी आहे, आदिवासी समुदाय कसा आहे, व्यवसाय वर्ग आहे ना की वर्ग संरचना कशी आहे, धर्म संरचना कशी आहे, नातेसंबंध कसे आहेत, सध्या स्ट्रक्चर कसे आणि ते कसे बदलतात, परिवर्तन. हा क सेक्शन आहे तो सोशल चेंजचा. म्हणून क सेक्शन जर तुम्ही बघितला तर भारतातील सामाजिक परिवर्तन येतं. म्हणजे समाजाची ओळख केली आधी, मग समाजामधल्या वेगवेगळ्या संस्था शिकल्या आणि त्यांच्यातली परिवर्तनं शिकली. सेम पेपर 1 मध्ये पण तसंच आहे, पेपर 2 मध्ये पण तसंच. क मध्ये जर तुम्ही बघितलं तर पहिला भारतातील सामाजिक परिवर्तनाची दृष्टी, ज्यामध्ये आपले व्हिजन्स काय सोशल चेंजच्या ह्यावर आपण बघणार आहोत की आपल्याला कायद्यांच्या मार्फत, मिक्स्ड इकॉनॉमीच्या मार्फत, प्लॅनिंगच्या मार्फत आपण आतापर्यंत कसे परिवर्तन घडून आणलेत आणि अजून आपले काय व्हिजन्स असणार आहेत ह्यावर आपल्याला बोलायचं आहे ह्या फर्स्ट चॅप्टरमध्ये. सेकंड चॅप्टरमध्ये ग्रामीण आणि कृषी ह्या 2 क्षेत्रामध्ये काही परिवर्तनं घडलेत का, ती का घडलेत, अजून कसं घडणार आहे, काय घडण्याचा स्कोप आहे, कसं हवंय ह्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. एकंदरीत ग्रामीण आणि कृषी संरचनेमध्ये B चॅप्टरमध्ये, B सेक्शनमध्ये आपण शिकलो की ती कशी आहे, व्हॉट इज दॅट, आणि इथे शिकणार ती कशी बदलतीये. थर्ड, भारतातील औद्योगिकरण आणि नागरीकरण किंवा शहरीकरण, ह्याच्यात काय नवीन शिकायचं तुम्हाला सांगा बरं. इंडस्ट्रियलायझेशन, भारतामध्ये इंडस्ट्री कशी तिची उत्क्रांती झाली, भारतामध्ये शहरं कशी वाढली, आज शहरांच्या समस्या काय, औद्योगिकरणाच्या समस्या काय, त्याच्यावरचे उपाय काय, ह्यामध्ये आपल्याला ते शिकायचं. अनौपचारिक क्षेत्र, बालकामगार, झोपडपट्ट्या, त्यांची वंचितता. त्याच पद्धतीनं 4th चॅप्टर आहे तो राजकारण, जो मगाशी आपण फर्स्ट एपिसोडला 7 चॅप्टर बघितला पेपर 1 मधला, तसाच चॅप्टर आहे हा पण भारतामधलं राजकारण आणि भारतामधली सत्ता ह्याबद्दल बघणार आहोत आपण, ज्यामध्ये राष्ट्र काय, लोकशाही काय, नागरिकत्व म्हणजे काय, राजकीय पक्ष भारतामध्ये कशा पद्धतीनं काम करतात, हे सगळ्यांबद्दल आपण बोलणार आहोत.
ह्या चॅप्टरमध्ये पॉलिटिकल इन्स्टिट्यूशनला, पॉलिटिकल रिलेशन्स आपण शिकणार आहेत समाजामधलं. याचं कारण असं की समाजशास्त्र हे अधोरेखित करतं की पॉलिटिकल रिलेशन्स आर वन ऑफ द सोशल रिलेशन्स. ॲडिशनली आधुनिक भारतातील सामाजिक चळवळी, ह्या चळवळीमध्ये कृषक चळवळी, शेतकऱ्यांच्या चळवळी, स्त्रियांच्या चळवळी, मागासवर्गीयांच्या चळवळी, पर्यावरणीय चळवळी आणि ॲथनिक मुवमेंट्स, वांशिकतेवर आधारलेल्या चळवळी, अशा चळवळींचे वेगवेगळे रूप शिकायचे आहेत. आणि हा पण राजकारणाशीच निगडीत एक चॅप्टर आहे. आणि परिवर्तन चळवळीमधनं घडतं म्हणून आपण परिवर्तन ह्या क सेक्शनमध्ये चळवळींना पण शिकवत. मग 6 चॅप्टर येतो, तो येतो लोकसंख्या गतिकत्व. आणि ह्यामध्ये आपल्याला लोकसंख्येशी निगडीत काही गोष्टी शिकायच्या. लोकसंख्येचा वाढ, त्याची साईज, जन्मदर, मृत्यूदर, लोकसंख्या कशी वाढते, त्याच पद्धतीनं लोकसंख्येचं धोरण कसं आहे, पॉप्युलेशन पॉलिसी, कुटुंब नियोजन म्हणजे काय, एकंदरीत लोकसंख्येशी निगडीत काही गोष्टी आपल्याला शिकायच्या. आणि 7 चॅप्टर जो येतो तो काही भारतातल्या सोशल इश्यूजवर येतो. सामाजिक ज्या समस्या आहेत, जसं की विकासामुळे काही व्यक्तींना विस्थापित व्हावं लागतं, डिस्प्लेस व्हावं लागतं, आदिवासी समुदाय असतील किंवा धरणग्रस्त असतील, त्यांच्या समस्या काय, पर्यावरणीय समस्या काय आहेत विकासामुळे, हे आपल्याला शिकायचं आहे. दारिद्र्य ही एक समस्या शिकायची, वंचितता ही समस्या शिकायची, महिलांवरील अत्याचार आपल्याला ह्यामध्ये शिकायचा आहे, जातीय संघर्ष आपल्याला शिकायचा आहे, वांशिक संघर्ष आपल्याला शिकायचा आहे, धर्माधारित संघर्ष आपल्याला शिकायचा आहे, निरक्षरता, विषमता हा संघर्ष आपल्याला शिकायचा आहे. म्हणजे हा चॅप्टर जो आहे 7वा क ह्या गटामधला, हा भारतामधल्या सामाजिक समस्यांवरचा आहे, सोशल इश्यूजवरचा आहे. म्हणून आपल्याला इंटरेस्टिंगली इथे सगळं काही सोशल इश्यूज आपल्याला शिकता येतात. आणि हा चॅप्टर संपून जेव्हा पेपर 2 आपला संपतो तेव्हा आपण एक बेटर ब्युरोक्रॅट म्हणून आपण समोर येऊ शकतो. याचं कारण की सामाजिक समस्याही आम्ही शिकलोत, त्याचे उपायही आम्ही शिकलोत, आणि ते पण समाजशास्त्र ह्या विषयामधून डीपली आम्ही ते शिकलोत. म्हणून आम्हाला उद्या जाऊन अधिकारी बनताना जे काम करायचे त्याचं ऑलरेडी आमची थिअरी कव्हर्ड आहे. अशा पद्धतीनं पेपर 2 हा 3 सेक्शनमध्ये डिवाइड केला आहे. अ, ब, क. अ सेक्शन जो आहे तो भारतीय समाजाची ओळख करून देतो 3 थिंकरच्या माध्यमातून, GS घुरे, MN श्रीनिवास आणि AR देसाई. ब सेक्शन भारतीय समाजामधल्या वेगवेगळ्या सामाजिक संस्थांची ओळख करून देतो, जसं की जाती व्यवस्था, आदिवासी समुदाय, ग्रामीण समुदाय. आणि क सेक्शन हा सामाजिक परिवर्तनावर बोलतो भारतामधल्या, मग ते औद्योगिकरण असेल, शहरीकरण असेल, राजकारण असेल, चळवळी असतील, ह्या परिवर्तनावर बोलतो क सेक्शन. अशा पद्धतीनं हा पेपर 2 डिझाईन केलेला आहे समाजशास्त्राचा, जो 250 मार्कांसाठी आहे. त्याची ऑफिशियल कॉपी मी ज्ञानदीप अकॅडमीच्या सोशॉलॉजीच्या ऑफिशियल ग्रुपवर, सोशॉलॉजी विथ सत्यजित नावाच्या ग्रुपवर अपलोड केलेली आहे. ही PDF तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता, MPSCच्या ऑफिशियल वेबसाईटवरून पण डाउनलोड करू शकता. आणि ह्या नोटवर पेपर 2च्या सिलेबस डिस्कशनची मी सांगता करतो. सर्वांना धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. 3रा एपिसोड जो असणार आहे आपल्या ह्या सिरीजचा अ, ब, कडचा, तो फार महत्त्वाचा आहे. पेपर 1 आणि पेपर 2ला कसं सोबत अभ्यास करायचा आहे ह्याच्याबद्दल मी बोलणार आहे. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. सी यू अगेन.